मी रोहिणी गोयल झंझरीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण बनवतोय लाल चटणी लावलेला बोंबील. आपण हे बोंबील जे होते ना ते आपण थोडेसे भाजून घेतले गॅसवर. हे बघा, हे बघा बोंबील आपण इथे भाजून घेतले असे. आता आपण ना हे एक लसणाचा कांदा आपण पूर्ण घेतलाय. हा कढीपत्ता घेतलाय आपण, तो आपण नंतर लागणार आहे आपल्याला. आता काय करायचं, पहिले हे लसूण धुवून घ्यायचं आपण, कारण आपण साल नाही काढत आहे ना, तर लसूण धुवून घेणार आहोत आपण. तर आपण हे धुवून घेऊया. चार टीस्पून आपण मिरची पावडर घेतले. अर्धा टीस्पून आपण मीठ घेतलंय. बोंबलामध्ये मीठ आहे म्हणून आपण जरा पहिले कमीच घ्यायचं. आता आपण बोंबील जे आहेत ना, आपली चटणी वाटून झाली लाल चटणी, हे जे बोंबील आपण भाजून घेतले ते काय करायचं, धुवून घ्यायचे ना जरासे, धुवायचे पाण्यामध्ये असे धुतले थोडेसे. कुडा नाही पडला पाहिजे बोंबलाचा. लगेचच काढले, धुतले म्हणजे धुवत बसायला, म्हणजे भिजवत ठेवायचे नाहीये, नुसते आपण असे धुवून घेतले आणि घेतले, काढले. तर पहिले आपण ना सुके बोंबील घेतले, त्यांची डोकी काढली, पंख काढले, शेपटी काढली, पोट स्वच्छ करून घेतलं, पोटाचा भाग. आणि आता आपण ना ते स्वच्छ केलेले बोंबील आपण गॅसवर थोडे भाजून घेतले. बोंबील गॅसवर भाजल्यावर मी थोडे पाण्यातनं काढले, भिजवत ठेवले नाही, नुसते पाण्यात टाकले, थोडेसे धुवून घेतले. आणि नंतर मी पाट्यावर बोंबील ठेचले. आणि आता आपण त्याला मसाला लावून घेतोय सगळीकडून. छान सर्व बाजूनी ही लाल चटणी आपल्याला लावून घ्यायची. आपण सर्व बोंबलाला लावून घेतली चटणी आणि थोडीशी चटणी वाचल्याची. आता हे तेल 2 टेबलस्पून आपण गरम केलं इकडे, त्याच्यामध्ये ही राहिलेली चटणी आपण टाकणार आहे. दोन पळी तेलामध्ये ना आपण या कढीपत्त्याच्या ढाळ्यात ना ते तळून घेणार आहे, बाजूला काढायचं तळून. एक टेबलस्पून आपली चटणी वाचलेली ती आपण ह्याच्यात टाकली, म्हणजे जी पेस्ट केलेली ती तेलामध्ये घेतली परतून. आता त्याच तेलात आपण हे बोंबील टाकणार आहे. स्लो करायचं आपल्याला. आता आपण बोंबील एक एक करून या तेलात सोडून घ्यायचे. ज्यांना आपण मसाला लावलाय ज्या बोंबलांना, ते बोंबील आपण सोडलेत तेलामध्ये. आता आपण हे 3 ते 4 वेळा परत पालटून घेतले असे. पलटी करून पाणी सुकवलं, साफ पाणी सुकवलं, ड्राय केलं एकदम. हे बघा, हे पालटून असे आहेत. आता हे बोंबील दोन्ही साईडनी पालतून झालेले आहेत. मस्त फ्राय करून घेतले आपण, जसं आपण ओली मच्छी कशी फ्राय करतो तसे आपण हे फ्राय करून घेतले बोंबील. मस्त आपण दुसऱ्या साईडने पण छान त्यांचं पाणी जे असतं ना आतमध्ये ते सुकून घेतलं. थोडं तेल टाकलं मी अजून. आणि आता आपले बोंबील झालेले आहेत, तर आता आपण सर्व करूया. तर आता आपले चटणीतले बोंबील झालेले आहेत.
मी मस्तपैकी पांढऱ्या शुभ्र तांदळाच्या भाकरीबरोबर हे बोंबील सर्व केलेले आहे. त्याबरोबर मस्त सफेद कांदा जो असतो तो फोडून घेतलेला आहे. छानपैकी मस्त. तुम्ही पण ही रेसिपी जर आवडली तर नक्की बनवून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली ते मला नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर फ्रेंडबरोबर शेअर करा. माझ्या रेसिपीला लाईक करा. बाय बाय.